त्यांचं आव्हान स्वीकारलं, गाडी फोडली गेली बिचाऱ्याची, आमच्या ड्रायव्हरची, पण आपण यशस्वी झालो, आपण जिंकलो. आजच्या घडीला आपण जिंकलो. गाडी फोडली, मला तर वाटत होतं डोकं फुटेल, रक्तबंबाळ हो, पण एवढं काहीच झालं नाही. वाचलो आम्ही. फुले आंबेडकर, जोपर्यंत आम्हाला शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर आणि सर्व संतांचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत तुम्ही आम्हाला खतम करू शकत नाही. ज्याचे हात स्वच्छ आहे तो तुरुंगात जायला घाबरणार नाही. तुरुंग ही आत्मपरीक्षणाची जागा आहे, लक्षात घ्या. एकांतामध्ये आपला चेहरा आपल्याला दिसतो, एकांतामध्ये. त्यामुळे याच्यात जाणं, तुरुंगात जाणं, घालतील कोणाकोणा तुरुंगात. निखिल वागळे आगे बढो म्हणतायत, आपण असं म्हणूया, बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे आपल्याला. आपण शेवटी, भाषणाच्या शेवटी एकच घोषणा देतो, जय भीम. तुम्हीही म्हणा, कारण जय भीम ही सार्वत्रिक घोषणा आहे, ही फक्त दलितांची घोषणा नाही. या बाबासाहेबांनी सर्व जाती धर्मांना प्रकाश दाखवलेला आहे आणि हे संविधान आपल्याला दिलेलं आहे. आमच्यावर जेव्हा हल्ला होत होता, खरं तर आत्ता मी नॉर्मल झालोय घोषणांमुळे, नाहीतर तोपर्यंत त्या धक्क्यात होतो. ज्या क्षणाला हल्ला होत होता, ज्या क्षणाला गाडीच्या काचा फुटत होत्या, मागची काच फुटली तेव्हा असिमने माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्यानंतर ही मुलगी गेली कुठे, ती श्रुती, ती तर श्रेया, ती तर फ्रंट सीटला बसली होती. तिला आम्ही मागे डोकं तिचं खाली केलं, म्हणून आमची डोकी वाचली. आणि जोपर्यंत आमची डोकी वाचतील तोपर्यंत तुमचं काय खरं नाही. हल्लेकरांना लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगतो, आजच्या हल्ल्याच्या क्षणी, म्हणजे हे खरं तर महात्मा फुलेंचं शहर आहे, सावित्रीबाईंचं शहर आहे, पण या शहराचा गेल्या 100 वर्षांपासून असा हल्लेखोरांचा इतिहास आहे. कलंक तर लावलाच आहे. तुम्हाला सांगतो, 1942 साली या शहरामध्ये आचार्य अत्र्यांची सभा उधळण्याचा प्रयत्न संघाने केला होता, हे लक्षात घ्या. आणि आपला ज्याला रामाची भक्ती करतात म्हणतात, त्यांचा नथुराम कुठल्या शहरातला आहे? तो या शहरातला आहे. माझं म्हणणं इतकंच आहे, या हल्लेखोरांना आचार्य अत्रे असं म्हणाले होते, आम्हाला मारणारे मेले, आम्ही जिवंत आहोत. मी एवढंच म्हणतो, याच्यात थोडा फरक करून, कारण मी अहिंसावादी माणूस आहे. आम्हाला मारणारे जिवंत राहोत आणि आम्ही जिवंत राहोत. ते मेले असं मी म्हणणार नाही, ते मरो मी इच्छा करणार नाही, तेही जिवंत राहोत. आणि मी आज तुम्हाला सांगतो, या सर्व हल्लेखोरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन मी इथे सांगतो, मी माफ केलंय. हा माझा वारसा आहे. तुम्ही मला हारायला आलात. महात्मा फुलेंना मारायला आले होते रामोशी, तुम्हाला माहिती आहे. त्यांनी त्यांचं मनपरिवर्तन केलं आणि ते शेवट त्यांचं काम करायला लागले. मला जर ही संधी मिळाली ना, तर या भाजपवाल्यांचं पण परिवर्तन करून टाकले. तो माझा मार्ग आहे यार. असं काय करता? हा 7वा 8वा हल्ला आहे. म्हणजे माझ्या मनात ही, तुम्ही अंधश्रद्धा म्हणा, श्रद्धा म्हणा, काय म्हणा, 1979 साली माझ्यावर पहिला हल्ला झाला, नितीनला माहिती आहे. तेव्हाही माझ्या गाडीची मागचीच काच फोडली होती. मागच्या काचेचं काय आकर्षण आहे मला कळत नाही. मागून हल्ला, मागून खूप असतात, बेकड लोकांचा हल्ला. 7 हल्ले झाले, 7 हल्ले. 6 हल्ल्यातून मी वाचलो. आज 7व्या हल्ल्यातून सुद्धा असीम वाचलो. मी जेव्हा हल्ला होत होता तेव्हा या दोघांना काय सांगत होतो विचारा. टेन्शन आलं होतं सगळ्यांनाच. समोरून माणसं गाडीवर उड्या मारतायत, लाठ्यानी मारतायत, काठ्या मारतायत, पोलीस मध्ये पडतायत, पोलिसांना ऐकत नाहीये. पुढच्या क्षणी आम्ही आज मरू शकत होतो. मी तुम्हाला सांगतो, मरण डोळ्यासमोर होतं अगदी. त्या वैभवमुळे आपण वाचलेलो आहे. वैभव तो ड्रायव्हर जो आहे ना, त्यांनी जी गाडी मारली. प्रशांत दादा इथे बसलेले आहेत. त्यांचा एक मोठा गट तिथे उभा होता सिग्नल जवळ. त्यांनी भाजपवाल्यांना थेट अंगावर घेतलं. त्यांची आणि भाजपवाल्यांचा संघर्ष झाला. मी तुमचा ऋणी आहे, तुमचा सर्वांचा ऋणी आहे. याचं कारण तुम्ही मला आज जिवंत ठेवलंय. आणि जोपर्यंत निखिल वागळे आणि आमचे सगळे साथी जिवंत आहेत, तोपर्यंत फॅसिझमच्या लढाईत आम्ही आघाडीवरच राहणार. मारू शकता तुम्ही आम्हाला,
दाभोळकरांना मारलं, पानसरेंना मारलं, कलबुर्गीनं मारलं, आमच्या गौरी लंकेशला मारलं. तुम्ही कधीही आम्हाला मारू शकता, कारण आम्ही निहत्ते लोक आहोत. आमच्या हातात काही नाही. आमचं हत्यार हे प्रेम आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही कधीही आमचा जीव घेऊ शकता, पण माझ्या मनात एक विश्वास आहे. त्याचं लॉजिक मला कृपया विचारू नका, नाही तर त्यावरही वाद घाला. माझ्या मनात एक विश्वास आहे पहिल्यापासून, 7 हल्ले सहन केल्यावर, की जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला एकतर फुले आंबेडकर किंवा महात्मा गांधी कोणीतरी वाचवत असेल. मी यांना सांगत होतो आपण मरणार नाही, हा माझा विश्वास आहे. नितीन, तू मला अंधश्रद्धा म्हण, काही म्हण, पण ही माझी श्रद्धा आहे. आपण सत्याचं काम करतो. आपल्याला हे लोक मारू शकत नाही, आपल्याला जखमी करतील. आज आमची डोकीच फुटणार होती, काचा गेल्या सगळ्या केसामध्ये आणि अंगामध्ये, पण जगलो आपण, जिवंत राहिलो. आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्याशी संघर्ष करणार. या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही. लक्षात घ्या मित्र हो, साधी लढाई नाही आहे, हे मी सांगायला इथे उभा आहे. ही फॅसिझम विरोधातली लढाई आहे. आपण काँग्रेसशी संघर्ष केला असेल, पत्रकार म्हणून तर मी सगळ्यांच्या बद्दल बोललोय. दादा इथे बसलेले आहेत, दादांना माहिती आहे, तरी सुद्धा आमची प्रेम आहे, मैत्री आहे. हे लोक काँग्रेसवाल्यांवर किती टीका केली तरी ते कधी खून करत नव्हते. आमचा राष्ट्रवादी सुद्धा, पवार साहेबांवर मी किती टीका केली आहे, हा ओरिजिनल पवार साहेबांनी एवढीच टीका केली आहे, पण पवार साहेबांसारखा सुसंस्कृत नेता उभ्या महाराष्ट्रात नाही. उभ्या महाराष्ट्रात नाही. त्यांची संस्कृती आणि यांची संस्कृती बघा. आज त्यांनी धमकी दिली आहे, निखिल वागळेला जिवंतपणी मुंबईत जाऊ देणार नाही, मारून टाका, तुमचा प्रश्न सुटेल. प्रश्न सुटेल तुमचा कायमचा, मारून टाका. मला पडता कंटाळा आलाय. 66 वर्ष चालू आहे. कधीपासून मारताय तुम्ही मला? 19 सालपासून. तरी तो कोणतरी मला, आमचे फुले, आमचे आंबेडकर जिवंत ठेवतातच आहेत, पण मारून टाका यार एकदाच. आणि एक निखिल वागळे मेला तर हजारो निखिल वागळे तयार होतील. हजारो निखिल वागळे तयार होतील आणि या फॅसिझमचा मुकाबला करतील. हा हिटलरचा फॅसिझम आहे, लक्षात घ्या. ही साधी सुधी लढाई नाही, ही निवडणुकीची लढाई नाही. आम्ही कोणत्याच पक्षात नाही, पण पहिल्यांदा आयुष्यामध्ये गावागावात जाऊन आम्ही हे सांगतो आहोत की महाविकास आघाडीला विजयी करा. उद्या महाविकास आघाडी चुकली, त्यांना जोडे मारू. आपलं कामच आहे ना, आपलं कामच आहे. पण हे भयंकर लोक आहेत, हे माफिया आहेत, हे गँगस्टर आहेत, हे फॅसिस्ट आहेत आणि यांचे 2 नेते आहेत. आज मला पोलिसांनी सांगितलंय, पोलिसांनी दिलं पत्र की तुम्ही आक्षेपार्ह बोलू नका. मी त्या इन्स्पेक्टरला विचारलं, आक्षेपार्ह या शब्दाची व्याख्या सांगा. कारण मी असं म्हटलं नमस्कार, तर तुम्ही म्हणणार आक्षेपार्ह आहे. व्याख्या तर सांगा तुम्ही. आता त्या सिनियर इन्स्पेक्टरना मी सांगतो, 4 तास आम्हाला डिटेन केलं, लक्षात घ्या, फसवून 4 तास डिटेन केलं असीमच्या घरी. माझं कसं होतं, मी स्वतःला शांत ठेवायचा प्रयत्नच करतो, पण मधून मधून उसळी मारते अशी. मग 2 वेळा मी त्यांच्यावर तुटून पडलो की तुम्ही आम्हाला सोडत का नाही येत. शेवटी आमच्या लक्षात आलं 40 स्पेशल बँडचे पोलीस होते, 40. मी म्हटलं चला आता बसा, आपण निघायचं. 40 पोलिसांनी आमची गल्ली अडवली, 40 पोलिसांनी. आणि एसीपी होते, वरिष्ठ सगळे होते आणि आम्हाला दुपारपासून फसवत होते की तुम्ही तिथे गेलात तर भाजपवाले तुमच्यावर हल्ला करतील. मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे, तुम्ही येणार नाही ना आमच्या बरोबर, आम्ही चाललो. म्हणून मी चालायला लागलो, हे माझ्या बरोबर आले आणि मग पोलिसांच्या गाड्या मागून आल्या. हल्ला होणार हे त्यांना माहिती होतं, पुढे पोलिसांना हल्ला होणार हे माहिती होतं, कारण त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं की हल्ला होण्याची शक्यता आहे. पण पोलिसांनी सिनेमातल्या पोलिसांप्रमाणेच भूमिका बजावली. लक्षात 2-4 मध्ये पडले, मी बघितलं. अख्खा महाराष्ट्रातलं पोलीस दल हे बीजेपीने विकत घेतलेलं. अख्खा पोलीस दल, जे रश्मी शुक्लाला महासंचालक करतात, त्या पोलीस दलाला काही नैतिकता राहत नाही. मी हे छोटे छोटे पोलीस आहेत ना,
आपले सिनियर इन्स्पेक्टर ACP त्यांच्यावर माझा राग नाही. बिचारे आपलेच असतात, बहुजन समाजातले असतात. वरतून दबाव येतो. मी म्हटलं हो आता फक्त 6-7 महिने राहिले, जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत येईल तेव्हा तुम्ही पुन्हा टोपी बदलणार. 4 तास आम्हाला नजर कधी ठेवलं होतं, तर जरा पोलिसांची गंमतही केली ना. मग मला सिनियर इन्स्पेक्टर म्हणाले की तुम्ही आज प्रक्षोभक बोलायचं नाही. म्हटलं 66 वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्यावर प्रक्षोभक बोलण्याबद्दल एकही केस झालेलं नाही. एकेकाळी 55 खटले होते माझ्यावर, 55. त्याच्यातले बहुसंख्य डिफेमेशनचे होते किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे होते. पण प्रक्षोभक बोलला, दंगल भडकवली असे खटले झाले नाहीत. आज पुण्यामध्ये जो माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तो सुनील देवधर याच्या तक्रारीवरून, ती मी त्या दिवशी सांगितलं ही कशी गाढवासारखी तक्रार आहे, पण पुणे पोलिसांनी त्याच्यातलं ॲट्रॉसिटीचं कलम काढून टाकलं. कारण ब्राह्मण माणूस माझ्यावर ॲट्रॉसिटीचं कलम लावतोय, आदिवासी राष्ट्रपतीचं नाव घेऊन. कमाल आहे, कमाल, बुद्धीची कमाल. आज त्यांना थोडी लाज वाटली असावी म्हणून त्यांनी ते कलम काढून टाकलं आणि आज FIR आम्हाला दिला. आता सोमवारी, आता बघा मी बहुतेक पुणेकरच होणार याचं, मला जायचंय परत घरी. तर हे म्हणतात सोमवारी आता चौकशी लावूया. हा आमचा असीम आहे वकील, आम्ही शांत डोक्याने तिकडे जाणार. असीम मला सांगतो सर शांत राहा, पोलिसाला काय बोलणार. त्याचं पण बरोबर आहे, तो वकील आहे. पण पुणे पोलीस आजच्या हल्ल्याला कोण जबाबदार असेल तर पुणे पोलीस आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. त्याला माहिती होतं तरी भाजपवाल्यांना त्यांनी स्कोप दिला. 5 गोळीबाराच्या घटना 5 दिवसात घडलेल्या आहेत. 5 गोळीबाराच्या घटना. तो आमचा गणपत गायकवाड केबल ऑपरेटर, हा केबल ऑपरेटर होता 2009ला, निवडणुकीला उभे केला राहिला आणि पहिलं काय तर IPL लोकमत बंद केलं त्यांनी. अशा माणसाला लोक मतं देतात म्हणजे खरं म्हणजे लोकांना सुद्धा शरम वाटायला पाहिजे. मतदाराला 3 वेळा निवडून आला आणि हा म्हणतो शिंदेना मी 100 कोटीपेक्षा जास्त पैसे दिले आणि पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो. काय झालंय महाराष्ट्राचं? कोणीतरी आज म्हणालं महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार होतोय नाही, झालाय. उत्तर प्रदेश बिहार झालाय. आता उत्तर प्रदेशवाले म्हणतील की आमचा महाराष्ट्र होतोय, लक्षात घ्या. एकेकाळी बुद्धिवंतांचा महाराष्ट्र आता बदमाशांचा महाराष्ट्र झालाय. आणि या फडणवीस, त्याच्यानंतर शिंदे आणि दादा पवार यांनी तो विकायला काढलेला आहे. झालं तो गणपत गायकवाड गोळीबार करून गेला. हे अजितदादा येऊन इथे एका शेख नावाच्या गुंडाला भेटले. आधी तो पार्थ पवार त्यांचा देवटा तो भेटला आणि पार्थ पवार कोणाला भेटला? गजा मारण्याला भेटला. पुण्यातल्या तुमच्या लोकांना सगळा तो इतिहास माहिती असणार, मी काय सांगायची गरज नाही. हे आजच का गुंडांना भेटतायत? मी तुम्हाला सांगतो यावेळची महाराष्ट्रातील निवडणूक सगळ्यात रक्तरंजित निवडणूक असणार आहे, सगळ्यात रंगरंजित. CMO मध्ये मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसामध्ये गुंडांना मॅनेज करायला एक पोलीस अधिकारी बसलेला आहे. हा बरोबर आहे, माझी व्हिडिओ बघता वाटतं तुम्ही. गुड. प्रदीप शर्मा नावाचा बदनाम पोलीस अधिकारी CMO मध्ये बसलेला आहे. त्याचं एकमेव काम आहे की या सर्व गुंडांना मॅनेज करणं. त्याला अजून ऑफिशियल पोझिशन नाही, तो OSD झालेला नाही, पण त्याला नेमलं आहे. आता प्रदीप शर्माचे हे उपद्व्याप आमच्या फडणवीसांना काय पटत नाही. त्यांनी काय केलं, 2 दिवसापूर्वी या प्रदीप शर्मावर IT ची धाड घातली, इन्कम टॅक्सची धाड घातली. आतलं यादवी युद्ध आहे, कोणाचा बळी पडेल सांगता येत नाही. बघा, एकमेकाला मारणारच एक दिवस हे लोक, पूर्णपणे मारणार आहेत. इतकी घाणेरडी पातळी झाली यांची. मंत्रालयामध्ये गुंड जातात, व्हिडिओ काढतात, व्हायरल करतात आणि सर्व उद्योग करतात. तुमच्या पुण्यातल्या ज्या गँग आहेत ना, या बहुसंख्य गेल्या वेळेला राष्ट्रवादीसाठी काम करत होत्या, अजितदादासाठी. म्हणजे पुण्यातले तुमचे बादशाह होते अजितदादा. मग काय म्हणू, बरं अजित पवारांचं दादा म्हणून प्रेम केलं, बरोबर आहे, ठीक आहे. ओके, आता दादा रोहित दादा आहे. रोहित दादा आले, अरे वा. रोहित दादा पण धाडसी आहेत.
रोहित दादा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या अनुभवावरून. मी 7 वेळा जेलमध्ये गेलो, 2 वेळा मला विधानसभेने पाठवलं. जेल एवढी वाईट जागा नाहीये. घाबरू नका, तुम्ही लढताय लढा. ज्याचे हात स्वच्छ आहे तो तुरुंगात जायला घाबरणार नाही. तुरुंग ही आत्मपरीक्षणाची जागा आहे, लक्षात घ्या. एकांतामध्ये आपला चेहरा आपल्याला दिसतो, एकांतामध्ये. त्यामुळे याच्यात जाणं, तुरुंगात जाणं, घालतील कोणाकोणा तुरुंगात, कदाचित आणखीन काही लोकांना घालतील तुरुंगात. घाबरतात लोक तुरुंगात जायला. मी परवा सिन्नरच्या सभेतही सांगितलं की तुम्ही का घाबरता एवढे तुरुंगात जायला, सर्वांनी एकदा जाऊन यायला पाहिजे. याच्याकडे गांधीजी म्हणायचे की तुरुंग ही शाळा आहे, हे लक्षात घ्या. तिथे माणसं कळतात. गुन्हेगार मुळातून कसा गुन्हेगार नसतो हे कळतं. मला 2 वेळा यांनी तुरुंगात पाठवलं. मी ऋणी आहे यांचा. पहिल्यांदा शरद पवारांच्या सरकारनी, कारण माझ्यासोबत अंडा सेलमध्ये कोण होते माहितीये? बॉम्ब फेटातले सगळे आरोपी, संजय दत्त आणि सगळेच. आणि दुसऱ्या वेळेला माझ्यासोबत होते केतन पारेख प्रकरणातले आरोपी आणि ते प्रिया राजवंशी खुनी, देवानंदचे 2 भाचे माझ्या बाजूच्याच कोठडीत होते. इतकी गंमत येते त्या तुरुंगामध्ये, अनुभव तुम्हाला सांगतो. त्यामुळे आमचे डॉक्टर लोहिया म्हणायची, त्याप्रमाणे त्रिसूत्री पाहिजे राजकारणामध्ये. त्रिसूत्री, तुरुंग, फावडा आणि मतपेटी, ही त्रिसूत्री पाहिजे, लक्षात घ्या. सगळ्या राजकीय पक्षांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला तुरुंगात जायची तयारी पाहिजे, व्यवस्थेशी संघर्ष करून. फावडं म्हणजे विधायक काम आणि मतपेटीस परिवर्तन घडवू शकेल, जे यावेळेला लोकसभेला सुद्धा महाराष्ट्रात घडणार आहे. माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही. ईव्हीएम हटाव वगैरे ठीक आहे, ते नाही हटलं तरी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेला मोदींना मोठा फटका बसणार आहे, लक्षात घ्या. बसणार. आम्ही गावागावात जातो, यांना विचारा. लोकसभेला सुद्धा त्यांना माझ्या मते 200 पेक्षा कमी जागा मिळतील. आणि 15 म्हणतात ते, ठीक आहे, तुमच्या तोंडात साखर पडू. आणि विधानसभेला माझं फक्त या लोकांना, महाविकास आघाडीचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही एवढे फॅसिस्टांशी लढतोय या भाजपशी, मरायला तयार आहोत. तुम्ही एकत्र राहा बाबांनो, एकत्र राहा. आणि तुम्हाला जर्मनीमध्ये 1930 साली हिटलर का जिंकला माहितीये? हिटलर विरोधी पक्षांचं बहुमत होतं, म्हणजे जास्त मतं त्यांच्याकडे होती, पण त्या पक्षांमध्ये ऐक्य नसल्यामुळे हिटलर जिंकलेला आहे, लक्षात घ्या. इथे मोदी त्याच कारणाने जिंकतायत की मोदी विरोधी मतांमध्ये एकजूट नाही आहे, लक्षात घ्या. आपल्याला फॅसिझमशी लढायचंय. परवाचा जो ललित कला केंद्राचा प्रसंग आहे, तो केवळ ललित कला केंद्रापुरता बघू नका. तो आपल्या शिक्षणावर या फॅसिस्टांनी केलेला हल्ला आहे. आणि मला एक नवी माहिती मिळाली पुण्यातल्या जाणकारांकडून की हा हल्ला ललित कला केंद्रावर केला असला तरी मुख्य लक्ष याचं होतं ते तुमचे जे कुलगुरू आहेत ते. भारतीय जनता पक्षाच्या 2 गटातच भांडणं चालू आहे. कुलगुरू हा असायला पाहिजे की नसायला पाहिजे, आणि त्याला अडचणीत आणण्यासाठी हा हल्ला केलेला आहे. आणि ते तुमचे चतुर्शृंगी ना, त्याचे पोलीस काय म्हणतात? पहिला जो हल्ला झाला त्या मुलानं मारलं, त्याचा FIR आजपर्यंत नोंदवलेला नाही. दुसऱ्या दिवशी जाऊन यांनी काळं फसलं काय केलं त्याचा FIR नोंदवलेला आहे. रमा सरोदीने ते केलंय. मुद्दा असा आहे की रामाने काय केलं, सीतेने काय केलं, हा मुद्दाच नाही आहे, हे निमित्त आहे. कारण यांना इतिहास जर कळत असेल तर इथे वस्त्रहरण झालेलं आहे, इथे यदाकदाचित झालेलं आहे, इथे इतकी नाटकं झालेली, आपल्या लोकनाट्याची परंपरा आहे. या सगळ्या लोकनाट्याच्या परंपरेमध्ये देवांची गंमत केलेली आहे. गवळणींचा आणि कृष्णाचा संवाद काय आहे? यांच्या भावना दुखवतात. यांच्या भावना कधी दुखवत नाही माहितीये? मोदी मोठे दाखवतात आणि बालरामाला घेऊन जात आहेत, मग यांच्या भावना दुखवत नाही. म्हणजे मोदींपेक्षा राम छोटा केलेला आहे तेव्हा यांच्या भावना दुखवत नाही. इतके ढोंगी लोक आहेत. हे रामाचे अनुयायी नाहीत, अंधभक्त आहेत. यांच्या मनात राम नाही, केवळ नथुराम आहे, लक्षात घ्या. केवळ नथुराम आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, ललित कला केंद्राचा जो हल्ला आहे, आता खूप त्याच्यावर छापून आलाय, मला बरं वाटतं.
पहिल्या दिवशी मी अस्वस्थ होतो. नितीनने सांगितलं ललित कला केंद्राने किती मोलाचं काम केलेलं आहे. आज ही जी सभा आहे निर्भय बनूची ती यासाठी आहे की असे जर तुम्ही ललित कला केंद्र किंवा कुठच्याही शैक्षणिक संस्थेवर महाराष्ट्रात फॅसिस्टांनी हल्ले केले तर निर्भय बनू त्यांच्या विरोधात उभं राहील आणि त्या संस्थेला संरक्षण देईल. त्या संस्थेला माझ्या तर मनात हा विचार आहे. म्हणजे मी अहिंसावादी आहे, लक्षात घ्या, पूर्ण अहिंसावादी. मी माझ्या पोरालाही कधी मारलेलं नाही, लक्षात घ्या. म्हणजे माझं ट्रेनिंगच तसं आहे. पण मला असं वाटतं या फॅसिस्टांचे हल्ले रोखायला आता एक भगतसिंग ब्रिगेड काढली पाहिजे. उगाच किंचाळू नका, म्हणजे जाऊन मारायचं ठोकायचं नाही. स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. जेव्हा ही मंडळी आजच्यासारखी उभी राहतात तेव्हा आमची भगतसिंग ब्रिगेड उभी राहील आणि आमच्या लोकांचं संरक्षण करेल, जो घटनेने दिलेला आम्हाला अधिकार आहे. आज पण राहिली. अभिनंदन तुमचं, थँक्यू व्हेरी मच. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात. तुम्ही आहात म्हणूनच मी आहे, हे लक्षात घ्या. तुमचं हे अथांग प्रेम आहे इतक्या वर्षांचं, म्हणूनच आम्ही सगळे जिवंत आहोत. आज या प्रेमानेच आम्हाला वाचवलेलं आहे, लक्षात घ्या. सत्याचा मार्ग आणि तुमच्यासारख्या लोकांचं प्रेम. म्हणून मला कायम खात्री वाटते हे मोदी बिदी ठीक आहे, मोदी शाह हे जे दोन गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या देशात बसलेले आहेत. मला सांगितलं मोदी आणि शहावर बोलू नका, पण मी काय खोटं बोलतोय? मोदी आणि शहा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत की नाही? जाऊन बघा. माझ्यावर सुनील देवरनी खटला भरला, तो कशासाठी? मी एक ट्विट केलं. मी मोदींविरुद्ध इतकं बोलतो व्हिडिओमध्ये, ते ऐकत नाहीत. मी एक साधं ट्विट केलं. मी असं म्हटलं, अडवाणींना मिळालेलं भारतरत्न हा एका दंगलखोरांनी दुसऱ्या दंगलखोराला दिलेली शाबासकी आहे. वस्तुस्थिती आहे. अडवाणींच्या यात्रेनंतर दंगली झाल्या. गुजरातमध्ये मोदींनी दंगली घडवल्या. दंगलीत त्यांचा हात होता. न्यायालयात काय झालं आणि न्यायालयात कसं फिरवलं गेलं सगळं, हा मुद्दा वेगळा. त्या बिल्किस बानूचं काय करतायत बघा, लाज वाटत नाही ना. म्हणून यांना आपल्याला मारून टाकायचं आहे. म्हणून यांना असीम सरोदेला मारायचं आहे, कारण असीम सरोदे त्या बिल्किस बानू सारख्या अन्यायग्रस्तांच्या बाजूने उभा राहतो. म्हणून त्यांना आपल्याला मारून टाकायचं. हे लक्षात घ्या, हे तुम्ही लक्षात घ्या. हा फॅसिझम आहे. मला माझे काही मित्र आज सांगत होते की तुम्हाला UAPA लावतील. म्हटलं माझी तयारी आहे, लावा. आता आनंद तेलतुपडे सारख्या संत माणसाला तुम्ही UAPA लावला तर मला लावलं तर काय नाही, घरात बसायची 5 वर्ष जेलमध्ये जाऊन बसेल. फायनली सुटीनच. कारण UAPA लावण्यासारखं आहे काय? मी काय दहशतवादी आहे? पुन्हा पोलिसांनी आम्ही दहशतवादी असल्यासारखी आम्हाला वागणूक दिलेली आहे. त्यांचं काम होतं, भाजपने जेव्हा तक्रार केली त्या तक्रारीमध्ये असं लिहिलंय, पोलिसांनी परमिशन दिली तर आम्ही ही सभा उधळून लावू. दाखवा, बघा हे लोक. आज आपण यांचं आव्हान स्वीकारलं. गाडी फोडली गेली बिचाऱ्याची, आमच्या ड्रायव्हरची, पण आपण यशस्वी झालो. आपण जिंकलो. आजच्या घडीला आपण जिंकलो. गाडी फोडली. मला तर वाटत होतं डोकं फुटेल, रक्तबंबाळ होऊ, पण एवढं काहीच झालं नाही. वाचलो आम्ही. फुले आंबेडकर, जोपर्यंत आम्हाला शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर आणि सर्व संतांचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत तुम्ही आम्हाला खतम करू शकत नाही. विश्वासच बाळगा. आणि मला असं वाटतं की खूप म्हणजे निर्भय बनूच्या सभेचं आजचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांना मी सांगेन, या महिलांना, मुली म्हणतो, तुम्हाला महिला म्हणणं म्हणजे जरा अति होतं, तर या मुलींना मी सांगेन, पहिल्यांदा निर्भय बनूच्या सभेमध्ये महिलांची संख्या आहे का? आणि माझं असं आव्हान आहे, माझं पत्रकारितेमध्ये सुद्धा आग्रह होता, 50% मुली पाहिजेत. तुम्ही 33-32% द्या, मी 50% म्हणतो. याचा कारण तोच बॅलन्स आहे समाजामध्ये असला पाहिजे. तुम्ही सगळे निर्भय बनूमध्ये या. महिलांनी याचं नेतृत्व करावं, तरुणांनी याचं नेतृत्व करावं, असं माझं मत आहे. मुद्दा असा आहे की जे ललित कलामध्ये घडलं त्याची पहिली तुम्ही लक्षात घ्या. राम काय बोलला, सीता काय सिगरेट ओढलं वगैरे, हे खरं नाही, हे निमित्त आहे. ललित कलामध्ये नाही, पण यदा कदाचित जे नाटक होतं नवी मुंबईला विष्णुदास भावे सभागृहामध्ये, सनातननी बॉम्ब फोडला होता. बॉम्ब. ललित कलावर हल्ला करणारी प्रवृत्ती आणि ही प्रवृत्ती एकच आहे.
ललित कलावर हल्ला करणारी प्रवृत्ती आणि दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचा खून करणारी फॅसिस्ट प्रवृत्ती एकच आहे, लक्षात घ्या. मुद्दा हा आहे, मी हे तुम्हाला सांगतोय आणि हात जोडून सांगतोय. आज ललित कलामध्ये घुसले, आज आणखीन कुठे घुसले, आज मुसलमानांवर बुलडोजर फिरवले, कोणी काही बोललं नाही. हे लोक आज आम्हाला ज्या पद्धतीने मारलंय, तुम्ही बघितलंय विश्वंभर कसे मारत होते आणि काय करत होते. पण मी म्हणतो की हे आपलं ट्रेनिंग आहे, हे ट्रेनिंग आहे, याच्यातूनच कार्यकर्ता तयार होतो. पहिल्यांदा मी जेलमध्ये गेलो होतो इंदुताई केळकरांच्या अंग्रेजी हटावमध्ये, आझाद मैदान जेलमध्ये 24 तास. मस्त अनुभव. अरे जेल कधी बघितलं नव्हतं, पहिल्यांदाच बघितलं. सत्याग्रहामध्ये जेलमध्ये गेलो आणि अनुभव आले. माझा मुद्दा एवढाच आहे की ही फॅसिस्ट माणसं ललित कलावर हल्ला करून थांबणार नाही आहेत. ही आपल्या घरात घुसणार आहे, ते लक्षात ठेवा. ही आपल्या घरात घुसणार आहे. कारण राम जन्मभूमी, राम मंदिर ज्या दिवशी झालं त्या दिवशी एका RSS वाल्याचा मला फोन आला, गलिच्छ शिव्या घातल्या नेहमीप्रमाणे, आणि म्हणाले एक दिवस तुमच्या घरात घुसून तुम्हाला धडा शिकवू. ही त्यांची हिंमत वाढलेली आहे. हे रामाचे वंशज वगैरे काही नाहीत, हे रामाचे व्यापारी आहे, ते लक्षात ठेवा. नाहीतर राम मंदिरापाठोपाठ तो लोढा तिथे गेला नव्हता नसता. लोढा बिल्डर मुंबईचा गेलाय अयोध्येमध्ये, हजारो एकर जमीन त्यांनी खरेदी केली आहे आणि त्यातल्या जमिनीचा एक तुकडा अमिताभ बच्चननी 14 कोटीला घेतला आहे. रामाचा वापर आहे. अदानी पण गेलाय ना, अदानी पण गेलाय बघा. अंबानी गेलाय थोड्या दिवसात. बघा ऐका, मुद्दा हा आहे की राम एक मंदिर बांधायचं आणि त्याभोवती मार्केट उभं करायचं, रामाचा मॉल. हा धंदा आहे, हा धंदा आहे, श्रद्धेचा धंदा आहे, लक्षात ठेवा. या लोकांना धर्माबद्दल प्रेम नाही, यांना धर्म विकायचा आहे. तिथे राष्ट्रपती म्हणतात आम्ही आदिवासी केली आणि त्या राष्ट्रपतींना साधं निमंत्रणही नव्हतं, त्यांचा वारंवार अपमान केलाय. आणि हा सुनील देवधर मलाच सांगतो की तू राष्ट्रपतीचा अपमान केला म्हणून तुझ्यावर ॲट्रॉसिटी. काय बोलायचं आहे ना, काय बोलायचं. मित्र, माझी एवढीच शेवटी विनंती आहे, सगळे एकत्र राहूया. छोटे छोटे मतभेद विसरा. हात जोडून तुम्हाला सांगतोय, पुरोगामी चळवळी बरोबर मी इतकी वर्ष काढली पत्रकार म्हणून. यशवंतरावांनी बेरजेचं राजकारण केलं, आम्ही सगळे वजाबाकीचं राजकारण करतो. आमच्या बरोबर 90% ज्याचं पट्ट आहे ना त्याला पण बाहेर पडतो. नाही नाही तू नाही, तू नाही, तू नाही, तू बाहेर. इतके आम्ही शुद्ध ब्राह्मणी होतो सगळे पुरोगामी चळवळीतले लोक. माझं म्हणणं आहे मतभेद विसरा. काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, वंचित असो, सगळे. शिवसेना आपली उद्धव ठाकरे बदललेत, बरोबर. शिवसेना उद्धव ठाकरे ओरिजिनल, बरोबर. ओरिजिनल निखिल वागळे ओरिजिनल, तसं ते ओरिजिनल. हे लक्षात घ्या. तर एकत्र राहूया. हिटलरशी लढाई आहे, मुसोलिनीशी लढाई आहे. जगातल्या सगळ्या हुकुमशहांचा इतिहास काढून बघा. जेव्हा हुकुमशाह तिसऱ्या टर्मला निवडून येतो तेव्हा तो अधिक जाचक बनतो. पुतीनचा इतिहास पहा, बांगलादेशामध्ये अगदी जवळ आहे आपलं. शेख हसीनाचा इतिहास पहा, तिथे तुर्कस्तानमध्ये तिथल्या अध्यक्षाचा इतिहास पहा. अधिक सेन्सॉरशिप येणार. आणि तुम्हाला याची जाणीवही नाही आहे की IT रूल तर यांनी केलेच, पण सोशल मीडिया सेन्सॉरशिपचं बिलही यांनी मंजूर केलेलं आहे. बहुमताच्या जोरावर पास केलेलं आहे. अजून इम्प्लिमेंट व्हायचं आहे एवढंच. म्हणजे यूट्यूबवरून आता जे आम्ही रवीश कुमार, अजित अंजुम सगळे करतोय ते एक दिवस बंद होणार. पण काळजी करू नका, आपला आदर्श भगतसिंगाचा आहे. आपण आणीबाणी बघितलेली आहे. आम्ही भूमिगत मार्गाने ही चळवळ चालू ठेवू. म्हणजे तुम्ही आता उगाच हिंसा वगैरे करणार नाही. जसा रेडिओ उषा मेहतानी स्वातंत्र्य आंदोलनात चालवला तसा रेडिओ किंवा TV स्टेशन किंवा वेब पोर्टल आम्ही चालू आणि मोदी शहांची जुलमी हुकुमशाही आणून पाडू. हे लक्षात. निखिल वागळे आगे बढो, निखिल वागळे आगे बढो म्हणतायत. आपण असं म्हणूया, बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे आपल्याला. आपण शेवटी भाषणाच्या शेवटी एकच घोषणा देतो, जय भीम. तुम्हीही म्हणा, कारण जय भीम ही सार्वत्रिक घोषणा आहे.
ही फक्त दलितांची घोषणा नाही, या बाबासाहेबांनी सर्व जाती धर्मांना प्रकाश दाखवलेला आहे आणि हे संविधान आपल्याला दिलेलं आहे. जास्त काय बोलणार नाही. खरं म्हणजे मला वाटलं होतं या हल्ल्यानंतर मी थकलोय. तर शेवटी फक्त एवढंच सांगतो, फुले आंबेडकर आपल्या पाठीशी आहेत, सावित्रीबाई आपल्या पाठीशी आहे. या महाराष्ट्राची परंपरा पुरोगामी आहे, तो प्रतिगाम्यांच्या हाती जाऊ द्यायचा नाही. मी पत्रकारांना नेहमी सांगतो, तुम्हाला जर चांगली पत्रकारिता करायची असेल तर मरायला तयार राहा. मी तुम्हाला कार्यकर्त्यांनाही सांगतो की तुम्हाला जर खरं राजकारण, जनतेचं राजकारण करायचं असेल तर मेलो तरी बेहत्तर ही भावना मनात बाळगा, तर काहीतरी परिवर्तन घडेल. खूप तरुण कार्यकर्ते आहेत सर्व पक्षांमध्ये. त्यांना सांगतो, सत्तेच्या खेळात फसू नका. सत्तेचा खेळ आहे, मला माहिती आहे, तो करावा लागतो. पण हल्ली सत्तेच्या खेळात फार रुतलेत कार्यकर्ते. बाहेर पडा, लोकांसाठी काम करा. लोकांसाठी काम कराल तर लोकांच्या मनात जाल आणि तुम्ही जिंकाल. तेव्हा शेवटी पुन्हा एकदा आठवण देतो तुम्हाला आणि थांबतो की यावेळी हरवायचं आहे कुणाला? मोदी शहाला आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला. हे लक्षात ठेवा. आणि मतदान करताना त्या ईव्हीएमचं काय होईल मला माहित नाही. ईव्हीएम बदलायला पाहिजे वगैरे सगळं बरोबर आहे, मला हे मान्य आहे. इंडिया आघाडीने तसा ठरावही केला होता की त्याच्यावर काहीतरी तुम्ही पेपर ट्रेल वगैरे द्या. ते इलेक्शन कमिशननी मान्य केलेलं नाही आणि इलेक्शन कमिशन मोदी शहाला विकलंय, पूर्ण विकलं गेलेलं आहे. नाहीतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा असा निर्णय आलाच नसता. लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीच्या जोरावर कोणी पक्ष ठरवतो का? आजपर्यंत असं झालेलं नाही. असा निर्णय आलाच नसता. तेव्हा मित्रहो, खूप वेळ घेतला तुमचा, पण या किती हल्ले झाले तरी मागे हटू नका. ही आमची एक छोटी सभा होती, ती भाजपवाल्यांनी मोठी केली. मी त्यांचा आभारी आहे. ते आपल्या नादी लागले नसते तर आपले एवढे सगळं प्रसिद्धीच झाली नसती. मी त्यांचा आभारी आहे. पण पुढची सभा जेव्हा तुम्ही लोक घ्याल, मला माहित नाही पुण्यातलं सगळ्यात मोठं मैदान कुठचं आहे. जे कुठचं असेल ते पुण्याच्या सगळ्यात मोठ्या मैदानामध्ये पुढची निर्भय बनवची सभा झाली पाहिजे आणि तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे. तेव्हा पुन्हा एकदा शेवटी म्हणतो, लढेंगे लढेंगे लढेंगे, जिंदाबाद.